श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते 6 कोटी 12 लाख खर्चाच्या विविध कामांसह रो हाऊसिंग पद्धतीच्या घरकुल जागेचं वाटप तसेच विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, श्रीरामपूर बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, भाजप सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, सरपंच मीनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांच्यासह विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तसेच मुस्लिम कमिटीच्या वतीनेही विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते विविध कामांचं भूमिपूजन झाल्यानंतर मुलांना सायकल वाटप करण्यात आल्या। मंत्री महोदय यांनी मुलांसोबत संवाद साधला। आपली ही बेलापूरची ग्रामपंचायत भाजपकडेच राहणार आहे। भाजपशिवाय ग्रामपंचायतीला पर्याय नाही। विकासाचे दुसरे नाव भारतीय जनता पार्टी आहे। त्यांना काही करू द्या, तुमचे घरकुल करून देण्याची जबाबदारी माझी असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। त्यांचा बंदोबस्त करण्याची माझी तयारी आहे, असा थेट इशारा यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना दिलाय। कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य शरद भाऊ नवले, माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलंय। सगळ्या गावांमध्ये आज त्या गावाचे विस्तार होत आहे, गावठाण होत आहे, तुमची वॉटर सप्लाय स्कीम होते, तुमचे घरकुल होत आहेत। आता घरकुलाच्या बाबतीमध्ये किती मीटर रस्ता ठेवायचा, किती मीटर सोडून द्यायचा, आता त्याचं काय आवाज घालता तुम्ही? गरीबाला घरकुल झालं पाहिजे, भूमिका मान्य करा ना। फालतू राजकारणामध्ये वेळ घालू नका। आणि मी सांगतो तुम्हाला, त्यांना काही करू द्या, आपण तुमचे 100% घरकुल करून देईल। तुमचे घरकुल करून द्यायची जबाबदारी जिल्ह्याचा पालक म्हणून माझी आहे। राधाकृष्ण विखे पाटलांचा तुम्ही काय ते चिंता करता? हा त्याच वेळ घालू नका तुम्ही। त्याचा बंदोबस्त करण्याची माहिती आहे, तुम्ही चिंता करू नका। म्हणून माझी आपण आज एवढं विकासात्मक काम करायला निघालेलो आहोत। जिल्ह्यामध्ये उद्योगाची संधी आहे, तरुणांना एकदा असलेल्या रोजगाराची संधी। तुम्हाला मी सांगतो, 2 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये तर एका वर्षात तर मी म्हणतो 2 वर्षामध्ये किमान या जिल्ह्यामध्ये 10,000 तरुणांना रोजगार निर्माण करून देण्याचं आपण काम करतो। काय जायची पुण्यात जायची गरज नाही, बाहेर जायची गरज नाही, स्थलांतर करण्याची गरज नाही। ते पाणी प्रश्न मोर्चे काढणारे तर काय झालं मी सांगण्याची गरज नाही। अरे तालुक्याची एमआयडीसी वाटवं झालं श्रीरामपूरचं, तुम्ही कामं कोणी पाहिलं नाही कधी? विकासाची दृष्टीच पाहिजे तुम्हाला सांगतो, ती दृष्टी मान्य देवेंद्रकडे आहे। आणि त्यासाठी आम्ही आता या करता सगळ्यांना आम्ही काम करतोय। आज जलसंपदा खात्याच्या वतीने आज माझ्याकडे मगाशी उकलवाला मागणी आली, ते पाणी बरंच घात झालं पाहिजे केटीवरचं। तू सांगा तुमचं खराब झालंय ना? कारण का खराब होतं? आपल्या सगळ्या पाईपलाईन द्यायचं ना गटारच्या ग्रामपंचायतीच्या। आता आमचा प्रयत्न आहे की सगळ्या नदीकाठच्या ग्रामपंचायती आहेत ज्यांच्याकडे पाणी स्वच्छता करण्याची यंत्रणा नाहीये, त्यांना पुरवणारे नाहीये, अशा सगळ्या आता ग्रामपंचायतीकाठच्या त्याचं पाणी आम्ही एकत्र करू जलसंपदा खात्याच्या वतीने तर शुद्धीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। धान्यबाबत मिळतं का नाही? मिळतं का नाही? हा, अरे मिळतं हातवर करू सांगा। तुम्हाला मिळतं का नाही? हाता घेऊन बोलतो तुम्हाला मिळतं का? तुम्हाला मिळतं का नाही? 80% मिळतं का तुम्हाला? अरे राजच काय करत नाही? ज्याची खावी त्याची वाजावी, एवढंच म्हणणं ना। पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एक चांगल्या कार्यक्रमाबद्दल ठरवलं आपला अभिषेक सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। तुम्ही चिंता करू नका, की ग्रामपंचायत आपल्या भाजपाकडे राहणार आहे।
भाजपाशिवाय ग्रामपंचायतीला पर्याय नाही. आज जिल्ह्यातले सगळे निकाल पहा तुम्ही, नगरपालिकेचे पहा, ग्रामपंचायत गडबड झाली जातात त्याला काही आपल्या हातात होती काही परिस्थिती होती. परंतु जिल्ह्याचे निकाल पहा, राज्याचे निकाल पहा, महापालिकेचे निकाल पहा. उद्या आता जिल्हा परिषद निवडणूक होती, 100% भारतीय जनता पक्ष. याचा आपल्याला विचार करायचा नाही. विकासाचं दुसरं नाव भाजपा, विकासाचं दुसरं नाव काय आहे हे लक्षात ठेवा. मनापासून सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आणि विशेष म्हणजे का आतापर्यंत ह्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये 100 वर्षाचा इतिहास आहे. ही ग्रामपंचायत स्थापन होऊन 1922 सालची स्थापना आहे. आता जवळजवळ 105 वर्ष या ग्रामपंचायतीला झालेले आहे. परंतु ह्या ग्रामपंचायतीने एक इतिहास केला. का 26 जानेवारीला जो झेंडावंदन केला, जे अपंग गावातील जे अपंग आहेत ज्यांना त्या सायकलवर लोटत आणलं आणि त्या लोकांच्या हस्ते झेंडावंदन केलं, म्हणजे खूप मोठी अभिमानाची बाब आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ग्रामपंचायतच्या 15% मागासवर्गीय निधी, 10% महिला बालकल्याण अपंग निधीमधून मागच्या वेळेस आपण 200 विद्यार्थ्यांना सायकली वाटल्या. आता पण 150 विद्यार्थ्यांना आपण सायकली वाटतोय. आणि खूप मोठं म्हणजे या मुलांना शाळेची ओढ लागावी, गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या पद्धतीची सायकल, हरकुलस कंपनीची सायकल आपण ग्रामपंचायतच्या मागासवर्गीय फंड महिला बालकल्याणच्या याच्यामधून दिलेले आहे. मला वाटतं जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचा निधीचा वापर ग्रामपंचायतीने केलेला आहे. आणि खरं तर या ग्रामपंचायतीला एक दृष्ट लागलेलीच आहे. जसं प्रफुल्ल डावरे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे का हा जो विकास आहे, हा विकास तुम्ही आम्ही कोणी करू शकलो नाही. आपण फक्त माध्यम आहे. आपण फक्त नामदार साहेबांना सांगायचं आणि नामदार साहेबांनी ते द्यायचं. आत्तापर्यंत माझा जवळजवळ 9-10 वर्षामध्ये मी नामदार साहेबांकडे गेलो गावचं काम घेऊन आणि त्यांनी नाही म्हटलं असं मला आठवत नाही. कारण आम्ही सार्वजनिक कामाला प्राधान्य देणारे माणसं आहोत. आम्ही व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक कामाला महत्व देणारे आम्ही माणसं आहोत. आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते गेली 20-25 वर्षापासून ह्या भागामध्ये काम करतात. आम्ही जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून काम केलंय, आम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम केलंय, सरपंच म्हणून काम केलं, चेअरमन म्हणून काम केलं. परंतु सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून त्याच्या अडचणी सोडवण्याचं काम, त्याच्या सुखदुःखात सामील व्हायचं काम आम्ही आयुष्यभर केलेलं आहे. आणि खरं तर बेलापूर ग्रामपंचायतीला नामदार साहेब, मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आमच्या मार्गदर्शिका नामदार शालिनताई विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या गटामध्ये, या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खरं तर अध्यक्षांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शालिनताई विखे पाटलांचं खूप मोठं काम आहे. अनेक महिला स्वतःच्या पायावर त्यांनी उभा केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं हे विखे कुटुंब आहे. मला पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांची आठवण येते. मी कोणत्या पार्टीत होतो, परंतु मला त्यांनी इतकं मोठं त्या काळामध्ये सहकार्य केलेलं आहे विकासाच्या कामाबाबत. तरी काय ही माणसं कशा पद्धतीची आहेत. खरं तर विखे पाटील घराणं म्हणजे वडाचं झाड आहे. अनेक पारंब्या, अनेक महाराष्ट्रभर जिल्हाभर जे कार्यकर्ते आहेत ते पारंब्याच्या रूपाने ते कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांना सांभाळणारं, सगळ्यांचं काम करणारं. परंतु साहेब आपल्याला थोडीशी सूचना आहे, प्रफुल्लाच्या जी सूचना आहे, उपसूचना आहे, त्याच्यात आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. खरं तर आम्ही आपल्या माध्यमातून आता ह्या बेलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आमचे आता मला एक सांगायचं आहे का 126 कोटीची पाणी योजना असेल, खंडकराच्या ज्या शेती महामंडळाच्या जमिनी आहेत त्या वर्ग 2च्या वर्ग साहेबांनी केल्या. एका शेतकऱ्याला 20 लाख, 25 लाख, 10 लाख रुपयाचा वैयक्तिक फायदा झालेला आहे. वर्ग 2ची वर्ग 1 करण्यासाठी रेडी रेकनर प्रमाणे गव्हर्नमेंटच्या पैसे भरावे लागतात आणि आम्हाला जवळजवळ
125 कोटी रुपये किमतीची पाणी पुरवठ्याला जी 8 एकर जागा, तर ती येलो झोनमध्ये होती, तिची किंमत खूप मोठी होती, कोट्यवधी रुपये होती. आणि त्याच्यानंतर ही 34 एकर जागा ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाले आणि पहिल्याच दिवशी आमच्या पाणी पुरवठ्याच्या फाईलवर त्यांनी सही केली. पहिली नियम शासनाचा असा होता का त्या ग्रामपंचायतीने 10% पैसे भरायचे, परंतु आम्ही नामदार साहेबांना सांगितलं का ग्रामपंचायतीची परिस्थिती नाही. नामदार साहेबांनी तात्काळ ते 10% शुल्क सुद्धा माफ केलं. म्हणजे बघा, गावाचं काम करायचं असलं तर अधिकार आल्यानंतर तो सर्वसामान्य वापरण्यासाठी कशा पद्धतीने, याच्या अगोदरचे पण संगमनेरचे महसूल मंत्री 8-10 वर्ष होते, फक्त फाईलवर सह्या केल्या गावठाणासाठी, एकही जागा दिली नाही. आता त्यांचेच बगल बच्चे म्हणतात तर ही जागा अशी आहे, या जागा अशा पद्धतीने वाटा, तुम्ही कोण सांगा. नामदार साहेबांनी जे लाभार्थी 1000 त्यांचं म्हणणं आम्ही ऐकू, त्यांच्या पद्धतीने जागा वाटू, परंतु आपण काही करायचं नाही. आणि मला चांगलं आठवतं ट्रॉली लाईनचे शिष्टमंडळ, झोपडपट्टीचं जे शिष्टमंडळ, संगमनेरचे जे थोरात महसूल मंत्री साहेब होते, त्यांनी फक्त घोळत ठेवलं, शेरे मारले, कुठलीही कृती केलेली नाही. परंतु नामदार साहेब महसूल मंत्री झाल्यानंतर कोट्यवधी रुपयाचा निधी, कोट्यवधी रुपयाची जमीन बेलापूरला मिळाली. बेलापूरलाच नाही मिळाली, आमच्या तालुक्यातील 14-15 जे गावं आहेत, ज्यांना गावठाण नव्हतं, ज्यांना अनेक वर्षापासून गेली 25-30 वर्षापासून गावठाणाला जागा नव्हती, अशा ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात हे नाही बघितलं. त्या गावातील लोकांना घरं मिळावे, आदरणीय मोदी साहेबांची घरकुल योजना ती सर्वसामान्यपर्यंत पोहोचावी, हे काम नामदार साहेबांनी केलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा ग्रामपंचायतीला 14-15 ग्रामपंचायतीला जागा दिल्या आणि म्हणूनच आज या श्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल योजना सुरू आहे. खरं तर मला दुसरं एक सांगायचं, 126 कोटीची पाणी योजना आहे, इतर तर कामं खूप केले, परंतु एक नवीनच नदी संवर्धन योजना निघली आणि नामदार साहेबांनी, आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मंत्रालयामध्ये संबंधित अधिकाऱ्याची मीटिंग लावली आणि 15 कोटी रुपयाचा, मला वाटतं जिल्ह्यामध्ये पहिलाच बेलापूरचा प्रोजेक्ट आहे. 1 वर्षापासून आम्ही त्याचा DPR तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी मंत्रालयात मीटिंग लावून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि ते काम आता लवकर मंजूर होणार आहे. त्याचा DPR सगळं फायनल झालेला आहे. त्याला ग्रामपंचायतचं 20% सहभाग आहे आणि 80% शासन देणार आहे. पर्यावरण विभागामधून ते काम आपण करतोय. केवळ नामदार साहेब त्यांनी लक्ष घातलं म्हणून नदी संवर्धनाचा आपला तो प्रोजेक्ट आता लवकरच मंजूर होणार आहे. त्यामध्ये काय आहे, पुलापासून तर स्मशानभूमीपर्यंत घाट आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, गावातलं ते दूषित पाणी जातं, नदी दूषित होती, त्यासाठी त्याचं फिल्टर प्लांट आहे. या गटारी त्या मोठी गटार त्याच्यामध्ये धरलेली आहे. आणि साहेब, हे गाव हरिहर केशवगुंजची नगरी आहे. एक वनामध्ये खूप मोठा विकास झालेला आहे आणि उक्कलगावला ही त्रिस्थळी आहे. आमचा उद्देश असा आहे, ही बेलापूरची बाजारपेठ गुळाची साखरेची बाजारपेठ होती, परंतु दुर्दैवाने मधल्या काळामध्ये या बाजारपेठ कमी झाली आणि श्रामपूरचं महत्व वाढलं. रेल्वे स्टेशनला आमचं बेलापूरचं नाव आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल तर मधल्या काळामध्ये बेलापूरकडे दुर्लक्ष झालं. म्हणून आमच्या गावातला व्यापारी टिकला पाहिजे, आमच्या गावामध्ये छोट्या मोठ्या व्यवसाय मिळाले पाहिजे, म्हणून आम्ही या गावाला एक पर्यटन कशा पद्धतीने चालू होईल म्हणून इथून आम्ही एक बोटिंग त्याच्यामध्ये धरली, बोटिंग टाकणार आहोत आणि ती उक्कलगाव बनापर्यंत जाईल, तर जेणेकरून श्रामपूरचे लोक इथे येतील. आमचा छोट्या मोठ्या उद्योगधंदा, वडापाव असेल, चहा असेल, काही होईल, इथं आमचा व्यवसाय वाढेल, हा आमचा उद्देश आहे. तर जेणेकरून हे बेलापूरला एक पर्यटन आपण स्थळ जर पुढं डेव्हलप केलं तर निश्चितपणाने नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे गाव आपलं नगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या नकाशावर पुन्हा एकदा चमकेल असं मला वाटतं. खरं तर हे काम करत असताना आम्हाला वेळोवेळी सुजयदादांच्या पण मार्गदर्शन लाभत असतं, ते वेळोवेळी आम्हाला सूचना करत असतात. खरं तर ह्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, परंतु इतर गावात काय होतंय मला सांगता येणार नाही. परंतु आमच्या गावात जातीय सलोखा टिकून ठेवण्यासाठी आमच्या सगळ्या प्रमुख लोकमंडळी एकत्र येऊन एकत्र काम करत असतात. गोविंदगिरीजी महाराजांनी ज्यावेळेस श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष त्यांनी सांगितलं होतं का बेलापूरच्या मुस्लिम समाजाला विनंती करा, कारण बालाजी मंदिर आणि मस्जिद शेजारी आहे. आपण मुस्लिम समाजाने जर राम मंदिराला जर निधी दिला तर एक तो संकेत चांगला राहील. म्हणून आमचे हाजी भाई असेल, मोहसिन भाई, जाफर भाई यांनी पुढाकार घेऊन 75,000 रुपयाचा
राम मंदिरासाठी मुस्लिम समाजाने निधी दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचं काम आम्ही गावामध्ये करत असतो. खरं तर आता साहेब आपण शेती महामंडळाच्या जागा सोडल्या, त्याच्यामुळे श्रामपूर बेलापूर एक होते आणि श्रामपूरला खूप चढ्या भावाच्या आता जमिनीला भाव आहे आणि बेलापूरला आता त्या मानाने कमी आहे. म्हणून आमच्या डोक्यात इथं असं आहे का भविष्यामध्ये येथे रेसिडेन्शियल हब, जसं पूर्वी श्रामपूरला रिटायर झाल्यानंतर श्रामपूरला राहण्याला जायचे, परंतु आमचं म्हणणं काय आता की हे बेलापूर आपण जर विकसित केलं, बाहेरची लोक इथं आली राहिली, त्यांना चांगल्या सुविधा निर्माण केल्या, पायाभूत सुविधा निर्माण जर आपण केल्या, तर निश्चितपणानं एक शांत शहर म्हणून एक चांगल्या पद्धतीच्या लोकांना त्यांचं उर्वरित आयुष्य पुढं चांगल्या पद्धतीने घालू शकतात. म्हणून आमचा तो एक मानस आहे का गावाचं वातावरण शांत ठेवून चांगल्या सुखसुविधा देण्यासाठी आम्ही ते काम करणार आहोत. खरं तर आम्ही बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि नामदार साहेबांच्या विशेष प्रयत्नानं आपल्याला जो काही निधी उपलब्ध झाला तो 6,12,00,000 रुपयाच्या खर्चाच्या विविध विकास कामांचं आपण आज उद्घाटन नामदार साहेबांच्या हस्ते करत आहोत. या कामामध्ये प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीचं सुशोभीकरण आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे बेलापूर सुभाषवाडी वळदगाव रस्त्याचं उद्घाटन होतंय, महिला गाव प्रकल्पाचं पण भूमिपूजन होतंय, स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं देखील भूमिपूजन होतंय, मेन रोडची जी काही रस्त्याची दुरुस्ती आपण करतो तिचं उद्घाटन होतंय, अरुण कुमार वैद्यपथ रस्त्याच्या दुरुस्तीचं उद्घाटन होतंय, 150 शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण सायकलिंगचं वाटप आज करतोय आणि आपल्या जे काही घरकुल योजना आहे त्या घरकुल योजनेच्या जागेच्या वाटपाचा देखील आपण शुभारंभ विखे साहेबांच्या हस्ते करतो. प्राधान्यानं 2021 मध्ये गावकरी मंडळाच्या माध्यमातून नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपली सत्ता या बेलापूर ग्रामपंचायतीमध्ये आली. बेलापूर ऐनतपूरच्या ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा त्यासाठी दिला आणि गावकरी मंडळाच्या माध्यमातून नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 5 वर्षे सातत्याने काम करत या बेलापूर ऐनतपूरमध्ये एक विकासाचं मोठं पर्व नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उभं केलेलं आहे. यामध्ये जर बोलायचं झालं तर 126 कोटी रुपयांची पाणी योजना असेल, त्या पाणी योजनेच्या तळ्यासाठी 8.5 एकरची मोफत दिलेली जमीन असेल, घरकुलासाठी त्याचप्रमाणे गावठाण विस्तारीकरणासाठी हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान, आदिवासी स्मशानभूमी या सगळ्या जागेसाठी 34 एकर दिलेली जमीन असेल, 1000 घरकुलं असतील, ही सगळी मंजूर करण्यामध्ये नामदार साहेब आपला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. बेलापूर ऐनतपूरच्या या सगळ्या मागच्या 5 वर्षाच्या विकासामध्ये आपलं नामदार साहेब मोलाचं योगदान हे राहिलेलं आहे. 1000 घरकुलं आपण नामदार साहेब आम्हाला एकाच वेळेस मंजूर करून दिली. ती घरकुल बांधण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली. परंतु खेदाने सांगावं वाटतं की आमचे जे नतभ्रष्ट विरोधक आहेत ते या सगळ्या कामाला राजकीय भूमिका घेऊन विरोध करत आहेत. आपण जागा दिली साहेब, आपल्या मधून आम्ही उतराई होण्यासाठी एका वसाहतीला राधाकृष्ण नगर नाव दिलं, एका वसाहतीला सुजय नगर नाव दिलं, परंतु या राजकीय विरोधकांनी हे नाव देण्याला सुद्धा विरोध केला आणि गोरगरिबांचं घरकुल होऊ नये, गोरगरिबांच्या घरकुलामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न ऑगस्ट महिन्यापासून तर आजपर्यंत ही सगळी विरोधक मंडळी नामदार साहेब सातत्याने करत आहेत. आपण ज्या घरकुलाच्या जागा दिल्या होत्या त्या जागेमध्ये आम्ही 6 मीटरचे रस्ते करून 1000 घरकुलं बसवली होती आणि जे काही 1000 लाभार्थी होते ते एकाच वेळेस सगळ्यांना अर्धा गुंठा जागा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. परंतु असं असताना राजकीय तक्रारी केल्या, राजकीय भूमिकेतनं ग्रामपंचायती समोर उपोषण आंदोलनं झाली, पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणं झाली आणि अट्टास धरला गेला की जी टाउन प्लॅनिंगला जो रेखांकन आहे तसंच पाठवावं. शेवटी आम्हाला टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे रेखांकन पाठवावं लागलं आणि आज नामदार साहेब परिस्थिती अशी आहे की फक्त 552 लोकांनाच किंवा नागरिकांनाच आम्हाला घरकुल देता येणार आहे. साधारण 300 लाभार्थी हे वंचित राहणार आहे आणि मग आता 300 लाभार्थी
जे वंचित राहणार आहेत त्यांची जबाबदारी विरोधकांना घ्यावी लागणार आहे. या सगळ्या घरकुल योजनेला राजकीय भूमिकेतनं विरोध करणाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज मला या सगळ्या बेलापूर आणि ऐकनाथपूरच्या जनतेला सांगायचं आहे, साहेब आपण आमच्या मागे ठामपणे उभा आहात म्हणून हा विकासाचा डोंगर आम्हाला उभा करता आला. आणि राजकीय भूमिका घेऊन विरोधकांनी या सगळ्या आमच्या कामांना याच्या मागे देखील विरोध केला. घरकुलाला देखील त्यांचा विरोध हा सुरू आहे. आमची अवस्था साहेब या तालुक्यामध्ये अशी आहे, आमदार आम्हाला विरोध करतात, मुरकुटे साहेब आम्हाला विरोध करतात आणि मग आमच्या सगळ्या कामांना आम्हाला चक्रव्यूहामुळे अडकवण्याचं काम ही सगळी आमची विरोधक मंडळी करत असतात. परंतु आपण आमच्या मागे ठाम उभे आहात. आम्ही या कुठल्याही विरोधाला घाबरत नाही असं मी नम्रपणे सांगतो. साहेब आपल्याला एक सांगू इच्छितो, आमच्या आजी जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि त्या मला कायम सांगायच्या की विखे पाटील घराणं ही वेगळी ताकद आहे आणि मोठी ताकद आहे, कधी विसरू नको. आणि साहेब मी सुद्धा एक 8-15 दिवसापूर्वी त्याचा अनुभव घेतला. ज्या लोकांनी राधाकृष्ण नगर या वसाहतीला विरोध केला, ज्या लोकांनी तुमच्या घरकुलाच्या स्वप्नाला विरोध केला, त्याच लोकांना तुमच्या समोर या झेंडा चौकातच नतमस्तक होताना गेल्या 15 दिवसापूर्वी मी पाहिलेलं आहे. आणि ही विखे पाटील घराण्याची ताकद आहे, ही विखे पाटलांची ताकद आहे. आज त्यांच्या शिक्षण संस्था वाचवण्यासाठी ते तुमच्या पुढे येत आहेत, मुजरे घालतायत, नतमस्तक होत आहेत आणि तुमच्या स्वप्नाला शेवटी साहेब आपणच आम्हाला सूचना केली होती की ह्या घरकुलाची झोपडपट्टी होऊ देऊ नका. एक चांगली वसाहत जर आपल्याला याच्यामध्ये करता आली तर त्या वसाहतीसाठी प्रयत्न करा. आणि आपल्या सूचनेनुसार आम्ही गावातल्या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांकडून ठेकेदारांकडून कोटेशन घेतली. काही लोकांनी 4.5 लाखाचं कोटेशन दिलं, काही लोकांनी 4.24चं कोटेशन दिलं आणि शेवटी 3,25,000चं कोटेशन हे अंतिम झालं. त्या 3,25,000मधून शासनाकडून 1,90,000 रुपये येतात. 3,25,000तून 1,90,000 वजा केल्यानंतर 1,35,000 रुपये राहतात. तो लाभार्थी हिस्सा म्हणून आम्ही त्या संबंधित बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला द्यायला सांगितलं. ती रक्कम आम्ही स्वीकारली नाही, ग्रामपंचायतीकडे जमा झाली नाही. ही सगळी वस्तुस्थिती ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेपासून तर 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आम्ही वेळोवेळी मांडली. परंतु विरोधकांनी असा हिशोब मांडला, 1,000 गुणिले 1,35,000 म्हणजे 13,50,00,000 रुपये यांनी जमा केले. असा बोबटा या सगळ्या गावामध्ये केला. साहेब आपल्याला सांगू इच्छितो, आतापर्यंत फक्त 59 घरकुलांचं काम चालू आहे आणि फक्त 59 लाभार्थ्यांनीच पहिला जो काही 50,000 रुपयांचा हप्ता आहे तो त्या संबंधित ठेकेदाराकडे दिलाय. गेल्या 6 महिन्यांपासून अनेक राजकीय आम्हाला विरोध झाले, अनेक गोष्टी झाल्या, परंतु आपण आमच्या पाठीमागे ठामपणे उभा होता. त्यामुळं आम्हाला या कुठल्याही गोष्टीची अडचण आली नाही. या पुढच्या कालावधीमध्ये देखील बेलापूर ऐनापूरच्या विकासासाठी आपण ठामपणे आमच्या मागे उभं राहावं एवढी नम्रतेची विनंती मी आपल्याला करतो. आणि माझं प्रास्ताविक संपवतो. आलेल्या सर्व तालुक्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो, सगळ्या नागरिकांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.